नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् अभ्यासची आपण याते करी हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. या अभ्यासाला काही ठिकाणी अध्यायाला अभ्यासयोग असं नाव दिलेलं आहे किंवा याच अध्यायामध्ये भगवद्गीतेची पुष्पिका प्रतिपादन करत असताना आत्मसंयम योगो नाम षष्ठोध्यायः असा अर्थ सांगितलेला आहे. इथे आत्म शब्दाचा अर्थ होतो अंतःकरण. आत्मा शब्द अनेक अर्थाने येतो आणि प्रसंगवशतः त्याचा अर्थ घ्यावा लागतो. आत्मा शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण आणि अंतःकरणावर संयमन करणारा जो काही साधना मार्ग आहे म्हणून त्याला आत्मसंयम योग असं म्हणतात. बऱ्याचदा आपण विचार करतो भगवत प्राप्तीसाठी जी साधनं शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेली आहे त्या सगळ्या साधनांना योग असं म्हटलं जातं. कर्म नावाचं साधनही योग आहे म्हणून त्याला आपण कर्मयोग म्हणतो. भगवंतावर केलं जाणारं प्रेम त्यालाच आपण भक्तियोग असं म्हणतो. तत्त्वज्ञानाच्या द्वारेही परमात्मा प्राप्ती केली जाते आणि ते भगवत प्राप्तीचं अत्यंत समीपवर्ती जवळचं साधन आहे म्हणून त्याला साक्षात साधन असल्यामुळे ज्ञानयोग असंही म्हटलं जातं. आणि या सर्व योगाच्या अंतर्गत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या 8 अंगांनी संपन्न असणारा जो काही साधना मार्ग आहे त्याला अष्टांग योग असं म्हटलं जातं. या अष्टांग योगाचा विचार करत असताना हा सर्वाधिकार सेव्य मार्ग आहे. कर्माकरता आपला वर्ण आश्रम बघावा लागतो. एका वर्णाची कर्म दुसऱ्या वर्णातल्या व्यक्तीला करता येत नाही. जसं की ब्राह्मणाची ब्रह्मकर्म आहे ते क्षत्रियाला करता येत नाही. राज्य परिपालन करणं हे क्षत्रियाचं कर्म आहे ते दुसरी व्यक्ती करू शकत नाही आणि केलं तर त्याच्याकडून ते यथायोग्य होणार नाही. कारण क्षत्रियाच्या ठिकाणी काही गुण स्वभावतः निसर्गाने त्याला दिलेलेच आहे. ज्याच्याकडे ते गुण असतात त्याला राज्यकारभार चालविता येतो. राज्यकारभार कसा चालवावा या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण पाहिला पाहिजे. प्रसंगी कठोरही झालं पाहिजे आणि प्रसंगाला मृदूही झालं पाहिजे. राज्यकारभार चालवणं सोपी गोष्ट नसते. त्या कर्तव्याच्या बाबतीमध्ये अतिशय कडकपणा अंतःकरणामध्ये असावा लागतो. जर क्षत्रिय राजाने एखाद्या प्रसंगाला जर मृदूपणा धारण केला तर त्याचा लोकव्यवहारामध्ये वेगळा संदेश जाण्याची शक्यता असते. मी फक्त एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर देतो आणि थांबतो म्हणजे या विषयाला जास्त काही विस्तार करत नाही. छत्रपतीच्या राज्यामध्ये एका व्यक्तीने थोडा अत्याचार केला. अत्याचार भयानकच होता पण राजाने मात्र त्याला शिक्षा देत असताना शिक्षा बजावली पण तो ज्याने अत्याचार केला तो काही सापडला नाही. प्रसंगवशतः कान्होजी जेधे हे राजांकडे आले आणि ज्याने अत्याचार केला तो कान्होजी जेधेंच्या ताब्यात गेला आणि त्याने सांगितलं की राजांना सांगा मला क्षमा करा. आता कान्होजी जेधे हे फार वयाने मोठे आहे त्यांचा शब्द तर मानला पाहिजे. राजांनी त्यांचा शब्द मानला. ज्याने अत्याचार केला त्याला दरबारात याची परवानगी दिली. तो दररोज येऊ लागला, नमस्कार करू लागला आणि एके दिवशीचा प्रसंग पाहिला. त्याला पाहिल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना असला राग आला. सैनिकांना सांगितलं याला बंदिवासात टाका आणि चौरंग करा. चौरंग म्हणजे 2 हात आणि 2 पाय काढून टाका त्याला म्हणतात चौरंग करणं. चौरंग करा. सैनिकांनी ती शिक्षा दिली त्याला.
चौरंग झाला आणि कान्होजी जिथे धावत आले. म्हणजे राजे, तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, आमच्या शब्दाला काय किंमत राहिली? छत्रपतींनी सांगितलं, तुमचा शब्द होता म्हणूनच चौरंग केला, नाहीतर त्याचं मुंडकं आम्हाला उडवायचं होतं. तुमच्या शब्दाखातर त्याला जिवंत ठेवलं. त्याचा अत्याचार एवढा मोठा आहे की त्या अत्याचाराला शिरच्छेद हीच शिक्षा आहे. आणि जर भविष्यकाळामध्ये हा संदेश गेला की काही नाही, राजाच्या राज्यामध्ये कोणताही अत्याचार करायचा आणि मोठ्या माणसाला हाताला धरून नमस्काराला जायचं, असा संदेश जाईल आणि तो लोकव्यवहारामध्ये जाऊ नये. हल्लीच्या काळामधली जी कायदा व्यवस्था आहे ना, न्यायव्यवस्था, तिची भीती नाही राहिली बघा. सागदी उघड दिवसा ढवळ्या कोणी कोणावर गोळी चालवू शकतं. कायद्याची भीती नाही. कायदा कठोर असावा लागतो, इतका कठोर की एकाला शिक्षा दिली कमीत कमी 100 वर्षापर्यंत ते ध्यानात राहिलं पाहिजे की अशी सुद्धा शिक्षा असते. जुन्या काळात या शिक्षा होत्या. आता कायदा तयार करताना एक कायदा 10 पळ वाटा असतात. त्यामुळे राज्य नाही. कधी कधी निर्णय येतो, त्या न्यायालयातून निर्णय येतो की नाही, तर ज्याला न्याय मिळाला तो तोपर्यंत स्वर्गात गेलेला असतो. न्याय देणार कोणाला? अशा घटना आहे. न्यायाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. विस्तार का केला? ब्राह्मणाचं कर्म क्षत्रिय करू शकत नाही आणि क्षत्रियाचं कर्म बाकीचे करू शकत नाही. कर्माला वर्ण आणि आश्रमाची अपेक्षा आहे. भक्ती सर्वाधिकार सेव्य आहे. तत्त्वज्ञानाला सुद्धा विरक्तीची अपेक्षा आहे. पण योग नावाचं साधन असं आहे, भक्तीप्रमाणे ते सर्वाधिकार सेव्य आहे. जसा भारतातला व्यक्ती योग करू शकतो, जगातलाही व्यक्ती योग करू शकतो की नाही, फक्त त्याला आहार विहाराचे नियम मात्र सांभाळावे लागतील. काही लोक म्हणतात फक्त आमचे अनुग्रहित व्हा, आहार विहाराच्या बाबतीत काही नाही, जसं पाहिजे तसं वागा. अरे कसा योग होणार आहे? हा झाला तर दुर्योग होईल, बाकीचं काही होणार नाही. योग हा सर्वाधिकार सेव्य आहे. सर्व वर्ण, सर्व आश्रम, सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व संप्रदाय, सगळ्या जगातले मानव मात्र योगाचं अनुसरण करू शकता. म्हणून या योगाला पंथराज असं म्हटलेलं आहे. पण आसनाच्या नंतर प्राणायाम आहे बरं. प्राणायामाच्या नंतरही प्रत्याहार आहे. पण त्याच्या अगोदर यम आणि नियम ही साधना पद्धती स्वीकारावी लागते. सर्वाधिकार असणारा हा अष्टांग योग आहे. मग याचं विशेष प्रतिपादन करायचं म्हणून भगवंताने अर्जुनाला सावध केलं. तरी विशेष आता बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल, मनोनी तैसे एक लागेल स्थान पहावे. किती सूक्ष्मता आहे. आपल्याला जर साधना करायची असेल तर त्या साधनेसाठी साधकाला योग्य देशाची पहिली अपेक्षा आहे. देश म्हणजे ठिकाण, स्थान. असं ठिकाण बघावं लागेल की जिथे साधना करताना प्रतिबंध होणार नाही. प्रतिबंध 2 प्रकारचे असतात. बाह्य लोकाचाही एक प्रतिबंध असतो आणि त्या वायुमंडलाचा पण एक प्रतिबंध आहे. तर तिथलं वायुमंडलही साधनेला सहाय्य करेल. आणि असं स्थान निवडावं की सहसा तिथं लोक पोहोचणार नाही. लोक पोहोचले नाही पाहिजे. एक ओवी पुढे येणार आहे, जनांचेनी पाय रवे रुळेचे ना. लोकांच्या येण्या जाण्याने जे स्थान मलिन नाही झालं पाहिजे. जिथे वर्दळ जास्त आहे तिथे साधनेला प्रतिबंध खूप जास्त होतो. कुंभमेळ्यामध्ये काही लोक स्नानाला जातात. आता ते कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यातले काही साधू लोक असतात ना, ते तुम्हाला रस्त्याने जाताना दिसणार नाही आणि वर्षभरही दिसणार नाही. पण कुंभमेळा आला की मग मात्र दिसतात बघा. समाज माध्यमापासून दूर आहे, सोशल मीडियापासून दूर आहेत ते. पण ते तुम्हाला जाताना दिंडीप्रमाणे दिसतात का? नाही दिसत. कुंभमेळा झाला की कुठं गायब होतात, कोणाला दिसतही नाही, वर्षभरही सापडत नाही. पण कुंभमेळा आला की बरोबर येतात की नाही. ते बर्फात राहतात, कोण्या गिरीकंदरामध्ये राहतात आणि तिथे जाऊन काही हौशी लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढतात. अरे त्यांनी अगोदरच त्याग केलेला आहे. लोक जनाचेनी पाय रवे रुळेचे ना. कायच ठिकाण असावं जिथं आपण समाधानासाठी बसलो तर बसल्यानंतर उठावंसं वाटू नये. याला त्या ठिकाणाची रमणीयता असं म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात, भारतामध्ये अशी काही ठिकाणं आहेत जी लोकसंपर्कापासून दूर आहेत.
दुर्गम ठिकाणामध्ये आहे, पण त्या स्थानाचं पावित्र्य असं आहे. स्वच्छता हा पावित्र्याचा पहिला घटक आहे. स्वच्छता असावीच लागते बरं. कोणत्याही मंदिरामध्ये स्वच्छता हा पहिला निकष आहे. ज्याला स्वच्छता पाळता येत नाही त्याने मंदिरात येऊ नये. स्वच्छता पाळली पाहिजे. आपण जर या पुणे भागामध्ये पलीकडच्या त्या बहुतेक केत कावळे नावाचं गाव आहे पलीकडे, तिथं प्रति बालाजीचं मंदिर आहे. प्रति बालाजी, अगदी जसं बालाजीचं तिरुपती बालाजीचं मंदिर आहे तसंच मंदिर तिथं, त्याला प्रति बालाजी म्हणतात. मी तिथं जाऊन आलो तर त्या मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदरच पाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे पाणी वाहत आहे, तिथं पाय टेकवायचे आणि मगच मंदिरात जायचं. किंवा आपण जगन्नाथपुरीला गेलो तर जगन्नाथपुरीला सुद्धा ही व्यवस्था आहे, पाय धुण्याची, हातपाय धुण्याची व्यवस्था आहे. आणि जगन्नाथपुरीतल्या मंदिरातलं एक वैशिष्ट्य खूप चांगलं आहे, तिथं मोबाईल आतमध्ये न्यायला परवानगी नाही. त्याच्यामुळं त्या मंदिरातलं पावित्र्य अजूनही चांगलं टिकून आहे. मोबाईल नेला की 1000 रुपये दंड आहे. त्या अगोदरच त्या ठिकाणी जमा, ते चांगलं आहे खूप. नाही तर लोक दर्शन नाही करत, फक्त फोटोच काढत राहतात. काही नाही, पावित्र्य पाळल्या गेलं पाहिजे. याला स्वच्छता असं म्हणतात. दुर्गम ठिकाणातली सुद्धा मंदिर आहे, पण तिथे जर आपण जाऊन बसलो तर शांतता लागते बघा. शांतता लागण्यासाठी हल्लीच्या काळामध्ये फक्त मोबाईलला नेट नसावं आणि रेंज नसावी, आपोआप शांतता मिळते. जेत आरानुकेचे नि कोडे बैसलिया उठो नावडे, वैराग्यासी दोन्ही वचडे देखली आजे, संतांनी वास्तव्य केलेलं असावं. प्रचंड अध्यात्माची ऊर्जा कुठं असेल तर ते संत नावाचं व्यक्तिमत्व आहे. प्रचंड ज्ञानाचं, भक्तीचं, वैराग्याचं, योगाचं सगळं सामर्थ्य जिवंत प्रगट झालं ते व्यक्तिमत्व संत व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या स्पर्शाने, वास्तव्याने त्या भूमीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा प्रसारित होते. जो संती वसवेला ठावो, समाधानाला सहाय्य करणारं ते ठिकाण असावं. आणि अभ्यासासाठी धैर्य लागतं बघा. आपण दररोज अभ्यास करतो, जर मनाप्रमाणे यश नाही आलं तर दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने अभ्यास करावा लागतो. उत्साह ढळता कामा नये. निसर्गातून सुद्धा शिकता येतं आपल्याला. घरामध्ये एखादी मुंगी असते बा, त्या मुंगीला साखरेचा खडा मिळाला, खडा नाही म्हणता येणार, साखरेचे खडे आपल्याला मिळतात, साखरेचा कण तिला मिळाला तर असं म्हणतात की मुंगी आपल्या वजनापेक्षा 2.5 पट वजन ओढू शकते. असं म्हणतात. मी काही पाहिलं नाही मोजून ते अजून, पण ते ओढू शकते बिचारी. ते ओढत असताना खांबावर चढते, 1000 वेळा पडत असेल पण प्रयत्न नाही सोडत. शेवटी अंत तो गतवा कधी का होईना ती साखरेचा कण वरती घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार. काय चिकाटी, काय धैर्य आहे आणि सामूहिक प्रयत्न आहे. जर त्या मुंग्यांना एखादा प्राणी सापडला, मग तो साप का असेना, म्हणून साप फार घाबरतो जखमी होण्यासाठी. जखमी झाला की तो वाचत नाही, त्याच्या रक्ताचा काहीतरी वास येतो आणि मुंग्या त्याला मग त्याचं कार्यक्रम करतात, संपून टाकतात त्याला. सर्प असेल किंवा कोणी असेल, एखादं झुरळ जरी मेलं तर अख्ख्या मुंग्या, 4 मुंग्या नाही खांदा देत, सगळे त्याला खांदा देतात आणि घेऊन जातात. सामूहिक प्रयत्न करतात. आपल्या वजनापेक्षा मोठा अन्नाचा कण घेऊन जाते की नाही. 1000 वेळा त्याला अपयश येतं पण नाही सोडत. त्याला धैर्य असावं लागतं. धैर्य म्हणजे काय? अभ्यासासाठी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांना गलित गात्र न होऊ देणं, यांच्यातलं अवसान कमी न होणं, यातली जोर, शक्ती, सामर्थ्य कमी न होणं, असा अंतकरणाचा जो भाव त्याला म्हणतात धीरता. आणि धीरतेचा भाव त्याला म्हणतात धैर्य. धैर्य महत्त्वाचं आहे. त्या मनाला त्या ठिकाणी गेल्यानंतर मना होय उत्साहो धैर्याचा, इथपर्यंत आपण पाहिलं. 66 क्रमांकाची आता ओवी आहे. या पवित्र देशामध्ये गेल्यानंतर साधक कशासाठी गेला आहे? साधक त्याच्यासाठी नाही गेला की तिथं त्यांनी सेल्फी काढावा आणि लोकांना सांगा मी इथं आहे, यासाठी साधक नाही जात. साधक जात असतो अभ्यासासाठी, आणि तो अभ्यास करण्यासाठी त्याला श्रम नाही होत. बघा,
अभ्यासची आपण याते करी, हृदयाते अनुभव वरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. या 63 ओवीपासून या 4 ओव्याचा एकत्र विचार आहे बरं. विशेषत 64, 65 आणि 66 या 3 ओवीतला एकच विषय प्रतिपादन केला, जे ठिकाण रम्य आहे, आपल्या मनाला रमवित, सहज बसलो उठावंसं वाटत नाही, वैराग्य दुपटीने वाढतं, समाधानाला साह्य मिळतं आणि मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त होतो. हा झाला एक भाग. आणखीन त्यातला एक भाग असा आहे, अभ्यासचे आपण याते करी. वारंवार केला जाणारा प्रयत्न त्याला यत्नो अभ्यास असं म्हणतात. योगसूत्रामध्ये सूत्र आलं आहे की आपण योगाच्या माध्यमातून चित्तवृत्तीचा निरोध करण्याचा प्रयत्न करतो. तत्र स्थितो यत्नोऽभ्यासः असं एक सूत्र आलं आहे. तर तिथं स्थिर राहून जो प्रयत्न केला जातो अंतःकरणाच्या वृत्तीला स्थिर करण्याचा, वारंवार केला जाणारा प्रयत्न, त्याला अभ्यास असं म्हणतात. अभ्यास एकदा नाही होत. अभ्यासामध्ये आवर्तन असावं लागतं आणि ते वारंवार करावं लागतं. 12व्या अध्यायामध्ये अभ्यास आला आहे बघा. भगवंताने सांगितलं, अथ चित्तं समाधातु मयि शक्नोषि, बरोबर आहे का, न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अभ्यासाला सुरुवात हळूहळूच करावी लागते आणि हळूहळू सुरुवात केली की अभ्यासाचं पर्यवसान दीर्घ असणाऱ्या साधनेमध्ये होत असतं. भगवंताने किती सोपा उपाय सांगितला, मला मन दे अर्जुना, तो मन हे मीची करी, माझे ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. पण तो अभ्यास करताना प्रारंभ कसा करावा, तरी गायसे करी, यया आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतो जाय. 8 प्रहर म्हणजे 24 तास. 24 तासामधून फक्त क्षणभर, निमिष मात्र मला मन अर्पण करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न कर. अभ्यास एकदम होत नसतो. शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे की साधकाने एका दिवसाला 1 श्लोक पाठ करावा. अहो नाही शक्य, अर्धा करावा. ते नाही शक्य, अर्ध्यातला अर्धा तरी करावा. म्हणजे असं का, अर्ध्यातला अर्धा केला तर भविष्य काळामध्ये अर्धा करता येईल आणि अर्धा सहज पाठ झाला तर एकही पाठ करता येईल. एका श्लोकाच्या पाठांतराची सवय लागली मग 100ही श्लोक पाठ करता येते. सुरुवात अभ्यासाची लहान असते. भारतातल्या कोणत्याही तुम्ही नद्या पाहिल्या तर त्या नद्यांचा उगम लहान आकारात आहे. असं म्हणतात, नर्मदा मैयाचा जो उगम आहे तर तो परिक्रमेत आम्ही पाहिला तर अंगठ्याच्याच आकाराचा आहे, पण जास्त पलीकडे जाता येत नाही, नाही तर उल्लंघन होतं. आणि ओघाचं उल्लंघन झालं की मग परिक्रमा खंडित होते. आम्ही पायी नाही केली, वाहनाने केली, पण ते अमरकंटकला पाहता येतं. किंवा गोदावरीचा उगम लहान आकारातला आहे, गंगेतला असणारा उगम लहान आकारातला आहे, पण त्या नद्यांचा समुद्रातला संगम विस्ताराचा आहे. तसा अभ्यासाचा प्रारंभ लहान असतो आणि साध्याचा भाव अमर्याद अनंत असतो. म्हणून अभ्यास हा हळूहळूच करावा लागतो. जसं की भगवंताने म्हटलं, मोटके निमिषभरी देतो जाय. अगदी अल्प काळात सुरुवातीला भगवंताला 1 मिनिट, नंतर 10 मिनिट, तास, 3 तास असं करता करता तो अभ्यास वाढावा लागतो. अभ्यासासाठी शरीर आरोग्य संपन्न असणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर इंद्रिय ताब्यात असणं, मन निर्विकार असणं आणि बुद्धी शुद्ध असणं, या सगळ्यांचा संगम असावा लागतो, तेव्हा अभ्यास होतो. पुढे जाऊन एक वाक्य आणखी सांगतो. आपल्याला इतर लोकांचे शब्द सहज पाठ करता येतील, त्यासाठी जास्त गोष्टीची गरज लागत नाही. पण संत वाङ्मय हृदयात, बुद्धीमध्ये प्रतिष्ठित करायचं असेल तर हे फार शुद्ध आहे. आणि शुद्धाला धारण करायचं असेल तर बुद्धी, शरीर, इंद्रिय, मन हे सुद्धा फार शुद्ध असावे लागतात. पात्र चांगलं असल्याशिवाय आपल्याला ते ग्रहण करता येणार नाही. जसं की म्हणतात, वाघिणीचं दूध हे फक्त सुवर्ण पात्रामध्येच आपण धारण करू शकतो. बाकीच्या पात्रामध्ये जर ठेवण्याचा प्रयत्न केला
तर त्यात सामर्थ्य एवढं मोठं आहे म्हणता, इतर पात्राला छिद्र पाडून ते प्रवाहित होऊन जातं, त्यासाठी सुवर्ण पात्र लागतं. जसं सुवर्ण पात्रामध्ये ती क्षमता आहे, तसं हे संत वाङ्मयाचे अक्षर अंतकरणामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी आपल्याला पण एक योग्यता संपादन करावे लागते. ज्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं नाही त्या व्यक्तीला अभ्यास नाही करता येत, आणि आरोग्याची किंमत दवाखान्यात गेल्याशिवाय कळत नाही. दवाखान्यात जाणं म्हणजे तुरुंगवासात जाण्यासारखंच आहे. पारतंत्र्य आहे बघा. मी एकदा ते भरती झालो होतो. भरती म्हणजे ॲडमिट. भरती म्हणजे सैनिकात नाही, मराठी शब्द भरतीच आहे त्याला, पण आता तो आपल्याला लवकर कळत नाही म्हणून मग ते ॲडमिट सांगावं लागतं. तर ते मला एक रात्रसुद्धा अशी युगावडी वडील निमिष मानी, तर ते एक रात्र कशी काढली माझी मलाच माहिती. ते झोपच नाही आली मला तिथं. ते स्थान पाहावे, त्याच्या माझ्या अगोदर बऱ्याच लोकांनी तर विश्रांती केली असेल, मला कसं काय झोप लागेल तिथं? लागत नाही बघा. ते दवाखान्यात यातनाच राहतात. ते प्रसंग आला कधी तर मग जावं लागतं, तो भाग वेगळा आहे. पण गुरुवारी मारुती बाबा सांगतात ना, देही आरोग्य नांदते भाग्य नाही अपरते. बाबांना आहे होते आरोग्याचं वरदान. आपल्याला 2-4 दिवस प्रवास झाला तर त्याची कसर आपण दुसऱ्या दिवशी काढून घेतो, दिवसभर आराम. बाबांचं किती मोठा प्रवास आहे, कीर्तन आहे, पाठ आहे, पण मना होय उत्साह व धैर्याचा, पण ऊर्जा मात्र अखंड आहे त्यांच्याकडं. त्यांनी ती केलेली साधना आहे ना, ते साधनाच त्यांना आतून सामर्थ्य देते आहे. आणि महापुरुष जेव्हा पाठ सांगतात तेव्हा पाठ सांगता सांगता त्यांच्या अंतकरणाची जी वृत्ती आहे ना, आतल्या आत्मानंदाला ग्रहण करते. आणि ज्या व्यक्तीला आतला आनंद मिळतो ना, त्याला बाहेरच्या विषयाची गरज लागत नाही जगण्यासाठी. आतला आनंद मिळाला, योगी पुरुषाला ब्रह्मरत्नातलं अमृत मिळतं. पुढे येणार आहे हा विचार. आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये एक अमृताचं तळ आहे वरती म्हणजे याच्यावर नाही, इथे. त्याला शक्तीने धक्का दिला की ते कान वळतं आणि ते अमृत मग तिच्या मुखामध्ये पडतं. असा पुढे विचार येणार आहे. म्हणजे हे जर अमृत मिळालं तरी तो प्रसन्न राहतो. ज्या पुरुषांना नामामृत मिळालं, नामामृत गोडी वैष्णवाला दली, पुढे योगिया जीवन कळा. असं आहे, योगिया साधली जीवन कळा. तर ते आतला आनंद. आरोग्य महत्त्वाचं. शरीर प्रसन्न असावं, इंद्रियात पाठव्य असावं, मन निर्विकार असावं आणि बुद्धी शुद्ध असावी. मग अभ्यास करता येतो, मग वाङ्मयाचंही पाठांतर करता येतं आणि योगाचा सुद्धा अभ्यास करता येतो. ही झाली साधकाची स्वतःकडची तयारी. पण पवित्र देशामध्ये गेल्यानंतर त्या देशाचा प्रभाव असा आहे की तो स्वतः अभ्यास साधकांकडून आपण याते करी. साधकाला अभ्यास करावा लागत नाही. आता साधकाला अभ्यास अगोदर करावा लागतो, पण देशाचं महत्त्व असं आहे की तिथे गेल्यानंतर तो अभ्यास स्वतः आपल्याला साधकांकडून करून घेतो. म्हणजे अभ्यासाला श्रम लागत नाही. ज्ञानोबांचं वर्णन अलौकिक आहे. वास्तविक साधकालाच अभ्यास करावा लागतो, पण त्या स्थानाचं महत्त्व असं आहे की साधकाकडून तो अभ्यास स्वतःला करून घेतो, त्याला श्रम पडत नाही. हे त्या स्थानाचं महत्त्व आहे. काही देशामध्ये गेल्यानंतर बघा तुम्ही, एखादी गोशाळा असते, संत महात्म्यांचा पदस्पर्श लागलेली एखादी भूमी असते, किंवा एखादं रमणीय ठिकाण असतं, तर तिथे गेल्यानंतर भराभर पाठांतर होतं, सहजगत्या होतं. त्याला आरोग्य पण असावं लागतं अगोदर, पण त्या स्थानाचं महत्त्व असं आहे की तिथलं ते वायुमंडळ सहाय्य केलं पाहिजे. अभ्यासाची आपण याते म्हणजे आपण स्वतःला तो अभ्यासच साधकाकडून स्वतःला करवून घेतो. साधक नाही अभ्यास करत, अभ्यासच साधकाकडून स्वतःला पार करून घेतो किंवा अभ्यास पार पाडतो. हृदयाते अनुभववरी, अनुभव ज्ञान किंवा अनुभव म्हणजे योगातला अनुभव. यम सिद्ध झाला, ते यमामध्ये काही प्रकार आलेत ना, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. तर त्यातले एक एक अंग सिद्ध झाल्यानंतर काय काय लाभ होतो, तर त्यातलं पहिलं अंग आहे अहिंसा. अहिंसा जर सिद्ध झाली, ज्याच्या मनामध्ये अहिंसा प्रतिष्ठित झाली,
त्या व्यक्तीच्या सान्निध्यामध्ये तो ज्या आश्रमात राहत असेल तर त्या आश्रमामध्ये वैरभावाने संपन्न असणारे दोन पशु एकमेकांच्या गळ्यामध्ये गळा टाकून विश्रांती करतात. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. अहिंसा प्रतिष्ठित झाली म्हणून तर प्रमाण आहे ना. कोणतं प्रमाण? गायी व्याघ्रे एके ठाई झाली, वैरभाव समूळ विसरले, पक्षीकुळे निवांत राहिली. आले की नाही हे प्रमाण? हे अहिंसा प्रतिष्ठित झाली. हा त्या अभ्यासाचं बळ. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले किंवा तो या अभ्यास आहे. वास्तविक ते व्याघ्र आणि सर्प हे फार मोठे हिंस्त्र वृत्तीचे आणि क्रूर वृत्तीचे श्वापद आहे. ते सरळ नाही होत, पण हा अभ्यास केला की मग त्यांना सरळ करता येतं. अभ्यासाने ते सरळ होतात हा एक अर्थ आहे. आणि अहिंसा जर आपल्या मनात प्रतिष्ठित झाली तर त्यांना सरळ करावं लागत नाही, ते आपोआप सरळ होतात. सरळ करणं वेगळं आणि होणं वेगळं. तर ते सरळ करावं लागत असेल त्यांना तर प्रयत्न आपले आहे. पण अहिंसा प्रतिष्ठित झाली आणि ते जर आपल्या परिघामध्ये आले, आपल्या आश्रमाच्या हद्दीत, तर त्यांचा वैरभाव आपोआप मावळून जातो. हृदयाते अनुभववर हे अनुभव आहेत. अहिंसेचा अनुभव आहे. सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह किंवा शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या सगळ्या अंगाचे जे जे अनुभव असतील आणि सगळ्यात मोठा अनुभव कोणता असेल? जीवशिवाच्या ऐक्याचा अनुभव, ज्याला समाधी अनुभव असं म्हणतात. तर तो अनुभव स्वतः साधकाच्या हृदयाला स्वीकारतो. हृदयाते अनुभववरी. वरी म्हणजे स्वतः, स्वयंवर आहे आता हे. तो अनुभव स्वतः साधकाच्या अंतकरणाचा स्वीकार करतो. ज्ञानोबा म्हणतात, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. अशा प्रकारच्या रमणीयता आकाराची, त्याला रम्यपणा असं म्हणतात, जिथं काहीच प्रयत्न न करता सहज आपलं मन रममान होतं, याला म्हणतात रम्यपणा. आणि रम्यपणाची थोरी म्हणजे मोठेपणा, तिथे कधी असतो आणि कधी नसतो असं नाही. अखंड जेथ. आपला अनुभव सांगतो. आपण एखाद्या गावी जातो, त्या गावामध्ये सप्ताह असतो. 7 दिवस ते गाव असं रमणीय वाटतं. रम्यपणाची थोरी अखंड नाही. काला झाला, तिथला मंडप काढला की असं वाटतं इथं नेमकं काय झालं होतं की नाही, उदास होऊन जाते. बघा, मी असे बरेच लोक पाहिले. म्हटलं का हो, जिथं सप्ताह झाला तिथं तुम्ही गेले नाही, आता तिकडं पाहावं असं वाटत नाही म्हणे. कमीत कमी 3-4 दिवस आम्ही तिकडं फिरकणारसुद्धा नाही. उदास वाटतं. रम्यपणा होता पण त्याला मर्यादा लागली 7 दिवसाची. पण हे ठिकाण असं आहे, वर्षभर जरी आपण गेलो तर तिथली रमणीयता कमी होत नाही. आळंदीत कधी करमत नाही असं घडतं का? कधीच नाही. रम्यपणाची थोरी अखंड जेथ. इथं कायम रमणीयता वाढते. आमचा एक मित्र सुरुवातीला आळंदीला आला. त्याला आळंदी काही माहिती नव्हती, पण आला विचारत विचारत. आला तो थकून गेलेला होता, प्रचंड थकला. मी म्हणलं चल दर्शनाला. त्याला इच्छा नव्हती दर्शनाला येण्याची. म्हणलं पण चल, जेवायला आपल्याला वेळ आहे थोडासा. हातपाय धुतले आणि दर्शनाला आला. थकला होता, इच्छा नव्हती, मला बोलतही नव्हता रस्त्याने. पण जे महाद्वारातून त्याने आत पाऊल टाकलं आणि त्याला काय ऊर्जा मिळाली काय माहिती. तुम्ही तुलाच प्रसन्न वाटतं. म्हणलं याच्यामुळेच तुला म्हणलं होतं लवकर चल. रम्यपणाची थोरी अखंड जेथ. आपण आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये जरी आलो, इकडे जे काय ज्ञानोबारांच्या पादुका आहे का नाही वरती, तिथपासून जरी खाली आपली गाडी आली तर असं वाटतं आपण खरंच जिवंत आहोत. रम्यपणाची थोरी. आळंदीला कोणत्याही बाजूने पंचक्रोशी तुम्ही प्रवेश करा, एक वेगळी ऊर्जा जाणवते. बघा, जाणवते म्हणजे नक्की जाणवते. भास्कर बाबांचं उदाहरण सांगितलं ना. गुरुवारी भास्कर बाबांच्या गावी आम्ही गेलो. 1-2 वर्ष झाली असतील कीर्तनासाठी. मग कीर्तनावरून आल्यानंतर जेव्हा आळंदीत आलो, बाबा वा आता आपण सुरक्षित आहोत. रम्यपणाची थोरी अखंड जेथ. हे झालं या ठिकाणाचं रमणीयता, रम्यपणा. आता या स्थानाचं महत्त्व असं आहे की साधकाला इथं रमणीयता वाटेल. यात नवल काय?
पण ज्यांच्या जीवनामध्ये साधनेचा संबंध नाही असे काही काही लोक आहेत. कोण कोण आहे त्याच्यामध्ये? पाखंडी, त्याच्यानंतर सकाम, त्यानंतर भ्रमिष्ठ म्हणजे नुसता भ्रमण करणारा, एका जाग्यावर न राहणारा, आणि पुढे आहे शृंगारी. हे लोक जे आहे ना याच्यामध्ये आलेले, या ओवीमध्ये, यांच्या जीवनाचा साधनेचा काही संबंध नाही. यांना परमार्थाहून काही घेणं नाही देणं नाही. पण असेही माणसं जरी या ठिकाणावर आले की ते सुद्धा साधनेमध्ये प्रवृत्त होतात. ज्ञानोबा त्यांचंही वर्णन सांगतात. त्यांचं नाही सांगायचं वर्णन, बरं त्या ठिकाणाचा प्रभाव सांगायचा आहे. त्यांचं काय वर्णन करायचं? उलट त्यांचं वर्णन करण्यामध्ये वाणीला शीन आहे. पण मग ज्ञानोबा म्हणतात या ठिकाणाचं महत्त्व असं आहे की असे जरी आले तरी बदलतात. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, किंवा खळ क्षणात निर्मळ होतात, खळा पाझर रोकडे. हे कुठं घडतं? पंढरी क्षेत्रामध्ये. आळंदीतही घडतं की नाही? काही लोक बळच सोहळ्याला आणले जातात बघा, बळच आणले जातात. घरचे लोक म्हणतात अहो तुम्ही किती दिवस घरात राहणार, आता तरी जा एकदा. मग त्यांनी कळून घेतलं पाहिजे आपल्या आता वजन कमी होऊ राहिलं. ते आळंदीला येतात. पालखी सोहळ्यामध्ये आले, समाधी सोहळ्याला आले की आपोआप माऊली माऊली म्हणतात की नाही? या जागेचा प्रभाव आहे. जया आड जाता पार्था, हा वाक्प्रचार आहे बरं. आड जाणे म्हणजे जवळून जाणे. जया ज्या ठिकाणाच्या जवळून गेला होता, ठिकाणात जायचं नव्हतं पण दुसरा रस्ता नव्हता म्हणून तिथून चालला. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखंडी आहे आस्था समूळ होय. पाखंडी व्यक्ती आहे. पाखंडी म्हणजे काय? नास्तिको वेदनिंदकाहा, भ्रम प्रमाद करणा पाठवून विप्रलिप्सा, या मानवी बुद्धीच्या दोषाने रहित जे वाङ्मय त्याला अपौरुषे शब्दराशी वेद असं म्हणतात. आणि वेद सर्वांचं कल्याण करणारा आहे, पवित्र आहे. आणि त्या वेदाची निंदा करतो किंवा खंडन करतो त्याला पाखंडी असं म्हणतात. म्हणजे जो वेदालाच मानत नाही तर वेदानुमोदित शास्त्राला मानेन नाही, पुराणांना अजिबात नाही, संत वाङ्मयाला नाही, महापुरुषांचे विचार मानतच नाही, महापुरुषांचे नाही, घरातल्या आईवडिलांचं ऐकत नाही. हे सगळे पाखंडी प्रकार आहेत. पण असा पाखंडीसुद्धा व्यक्ती जो कोणतंही शास्त्र वचन मानतच नाही, सहज या जागेच्या जवळून गेला, परमार्थाचा त्याचा काही संबंध नाही, पण त्याच्याही मनात असं वाटतं इथं आपण तपश्चर्या करावी. जया आड जाता पार्था, पाखंडियाही मनोरथा, तपश्चर्या आस्था समूळ होय. आस्था म्हणजे आवड. त्याच्या अंतकरणात संकल्प होतो, आवडीचा श्रद्धेचा संकल्प होतो आणि तोही वरवर नाही होत. ज्ञानोबा म्हणतात समूळ, अगदी मनाच्या मुळापासून अंतकरणातून आहे खरा पाखंडी व्यक्ती. ते घड्याळामध्ये ना ते लंबक असतात काही काही. आता ते लंबक नाही कळणार, ते काही काही घड्याळामध्ये ना चमचा असतो. आता फिरतो की नाही या बाजूला त्या बाजूला, पळीसारखाच असतो तो. थोडासा बाहेरून पाहिला तर फोडून पाहू नका बरं, सहज सांगितलं. तर तो दोन्ही बाजूला तेवढ्याच वेगात फिरतो. उजव्या बाजूला जेवढ्या अंतरात जातो, डाव्या बाजूला तेवढ्याच अंतरामध्ये तो फिरतो. तसंच आहे पाखंडी जो व्यक्ती असतो की नाही, तर तो जितकं पाखंड मोठ्या प्रमाणात करतो, जर त्याला योग्य संगती मिळाली तर तो तेवढाच कट्टर परमार्थसुद्धा करतो. उदाहरण सांगतो, लक्षात येईल ते. आता संगतीचा प्रभाव सांगायचा आहे, पण सिद्धांत काय? जेवढा एखादा व्यक्ती क्रूर वागतो पूर्वजीवनात, जर संगती चांगली मिळाली की तेवढा तो उच्चही होतो. रत्नाकर नावाचा डाकू वाट पाडा कोळीकू, रस्त्याने जाणाऱ्या लोकांची काय करायची? हत्या करायची. नारद जे आले त्या रस्त्याने, त्या अगोदर लोकांना मारायचं, लुटायचं. आणि मग एखाद्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, गळ्यात जानवा आहे, तर मग कोणीतरी पारमार्थिक व्यक्ती आपल्या हातून मरण पावला तर त्याचं स्मरण म्हणून एक मोर एवढा खडा घ्यायचा, रांजणात टाकायचा. बाबा सांगतात
तर रांजण म्हणजे सामान्य नाही, त्याच्यामध्ये हत्ती फिरून येणार एवढा मोठा रांजण. बाकीचे लोक मारले तर हिशोबच नाही, पण असा एखादा चांगला जर माळकरी वगैरे मारला तर मग मोहरीच्या आकाराचा खडा टाकायचा. किती मोठं पाप असेल, प्रचंड प्रमाणातलं पाप. पण भाग्याचा उदय झाला. नारदजी त्या रस्त्याने चालले आणि त्याने झाडावरून खाली उडी मारली. ते नारदांना वाटलं आला दर्शनाला, नारायण नारायण, नारायण नाही, जवळचं काय काढा. त्याने काय काढा म्हणजे मला माहिती आहे तुम्ही आता फार मोठ्या सप्त्याहून आपलं कोणत्या तरी तुम्ही गावातून आलेले आहात. नारदजी म्हणजे हे मान्य मला, मी क्षेत्रातून आलो पण मी बुक्कासुद्धा लावून घेत नाही. नारळ तर लांबच राहिलं. मग नाही नाही नाही, तुमच्या विण्याच्या भागामध्ये काहीतरी असेल. विण्याचा डेरा मोठा आहे, त्याने अरे रिकामाच विना आहे घेऊन पाय हातामध्ये. मग त्याने ते चिपळ्या, नारदाने चिपळ्या देण्याचा प्रयत्न केला. विना तुम्हाला येणे लागत, मला धन लागतं, नाही दिलं तर मारणार तुम्हाला. नारदांना कुठं मृत्यूचं भय आहे, पण दया निर्माण झाली. म्हणे तू हे कशाकरिता करतो, कुटुंबाचं पालन पोषण व्हावं, एवढं मोठं पाप करतो. ज्यांच्यासाठी करतो ते सहभागी होतील, हो नक्की होतील. जा बरं विचारून ये. वा वा वा, महाराज लोक हुशार असतात, हुशारच असतात. जे हुशार असतात ते महाराज होतात. म्हणजे काय करणार, मी घरी विचारायला जाणार आणि तेवढ्या तुम्ही पुढच्या गावाला सप्त्यात जाणार. हां, असं नाही चालणार. मी घरी जातो पण तुम्हाला नाही सोडणार. महाराज त्यांनी दावं घेतलं आणि नारदांना झाडाला बांधलं, बंधनात टाकलं. पण ते नारदजी होते, ते म्हणाले तू मला बंधनात टाक पण मी तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. जा घरी. घरी गेल्याने विचारलं आई बाबांना, पापात सहभागी काय संबंध म्हणे. लहानपणात तुझं पालनपोषण आम्ही केलं, आता आमच्या उतारपणात वृद्धपणात तू केलं पाहिजे. कर्तव्य तुझं, तू करतो काय आम्हाला माहिती नाही. हल्लीच्या भाषेमध्ये तू काय दिवे लावतो आम्हाला नाही माहिती, तुझं कर्तव्य आहे. धर्मपत्नीला विचारलं म्हणे अगं तू अर्धांगिनी माझी, पापात सहभागी होशील. ती म्हणे तुम्हाला अर्धांगिनीचा अर्थ कळतो का. म्हणे काय, तुम्ही पुण्य केलं तर त्याच्यात माझा अर्धा वाटा, ती अर्धांगिनी मी आहे. तुम्ही केलेल्या पापात माझा सहभाग नाही आहे, शास्त्राचं प्रमाण आहे असं. उलट मी पुण्य केलं तर सगळं पुण्य माझ्याकडं राहतं. माझ्या हातून पाप घडलं की ते अर्ध तुम्हाला मिळतं. उलट तुम्हीच अर्धांगिनी आहात पापाच्या बाबतीत आणि पुण्याच्या बाबतीत मी तुमच्या अर्धांगिनी आहे. मुलाबाळांना विचारलं त्यांनी, बाबा आम्ही अजान आहोत, आम्हाला माहिती नाही. लक्षात आलं कळो येईल अंतकाळी, प्राणप्रयाणाचे वेळी. म्हणे कोणीच सहभागी नाही. ज्यांच्यासाठी आपण करतो ते एकही सहाय्य करत नाही. करावं काय. रडू लागला, नारदांकडे आला. त्याला म्हटले एक काम कर, म्हण राम, म्हण राम. तुझं पापच एवढं झालेलं आहे की आता नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हण राम, म्हण राम, म्हण राम. आता पापच एवढं झालं होतं तर तो असं नाही म्हणला मला राम म्हणता येत नाही, कारण त्या वाक्यात राम आला असतं. मग मला राम म्हणता येत नाही, आलं की नाही राम. तो म्हणला तुम्ही हे म्हणता ना, हे मला जमतच नाही. लक्षात आलं याला राम राम असं म्हणता येणार नाही, पुण्याशिवाय नाही ना. अनंत जन्माचे तपैक नाम, अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हरिपायटा होय. याचं पुण्यच नाही तर मग म्हणे याला आयुष्यभर मारा मारा असं म्हटलेलं आहे. मग जाऊ द्या, मग उलटा मंत्र का होईना म्हटला पाहिजे. मारा मारा चारदा म्हटलं तर पहिलं मा आणि शेवटचं रा काढून टाकलं की तीनदा रामा रामा शब्द तयार होतो. जाऊ द्या, तो का होईना उलटा मंत्र म्हटला. मोरारी बापू एक वाक्य सांगतात त्यांच्या कथेमध्ये, भगवान का कोई नाम उल्टा लेता है तो वो शुद्ध हो जाता है, सीधा लेता है तो सिद्ध हो जाता है. गोड वाक्य आहे त्यांचं. ते उलटं नामस्मरण केलं, दृष्टांत संपला माझा. सांगण्याचा भाव काय होता, जितकी एखादी व्यक्ती क्रूर वागू शकते त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन मिळालं की तितकीच ती व्यक्ती सात्विक सत्वगुण संपन्नसुद्धा वागू शकते. जसा व्यक्तीच्या संगतीचा प्रभाव आहे तसा त्या देशाचाही प्रभाव आहे. म्हणून जया आड जाता पार्था तपश्चर्या, तप व्हावं कायिक वाचिक मानसिक, 3 प्रकारचं तप 17व्या अध्यायामध्ये आलं आहे. आणि तपाने शुद्धता होत असते.
तपामध्ये तापणं आहे आणि तापल्यानंतर स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करण्याचे विरा तेचे तप. स्वरूपाच्या प्राप्तीसाठी शरीर इंद्रिय प्राणाचे आटणी करणं. जसं आपण दूध तापवलं की त्याची आटणी होते किंवा एखादा अलंकार तापवला त्याचा हिणकस भाग जळून जातो, त्याची आटणी होते, पण तापलं की शुद्ध होतं. तसं तप केलं मनुष्याने शरीरशुद्धी, वाचाशुद्धी, अंतकरणाची शुद्धी, याच्यासाठी 3 प्रकारचं तप पुढे 17व्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलं. आणि अशी पाखंडी पुरुषालासुद्धा तपश्चर्या करावी अशी आस्था, मनोरथ मुळापासून त्याच्या मनामध्ये बीजारोपण त्याचं होतं. आणि या व्यक्तीची निंदा नाही करता येत बरं. आता काही लोक म्हणतात वा 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 करून करून भागले आणि मग देवाला लागले, असं आहे का काही? पण हे माणसं इतके कट्टर होता की ते साधनेमध्ये आपल्याला सुद्धा मागं पाडू शकतात. कारण त्यांना पश्चाताप खूप झालेला असतो की आपलं आतापर्यंत आयुष्य व्यर्थ गेलं आहे, आता फार थोडं राहिलं, आणि मग थोड्या वेगामध्ये ते जास्त साधना करता घडू शकतं. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे जाता. जरी वरपडा झाला अवचिता तरी सकाम हे परे मागवता निघो विसरे. स्वभावे म्हणजे स्वभावतः, निसर्गतः एखादा व्यक्ती फिरतो आहे, तो वाटेनं चालला आहे, पण जाता जाता जर अकस्मात अवचिता वरपडा झाला, अवचिता म्हणजे एकाएकी, सहज, वरपडा म्हणजे प्राप्त, सहज स्वभावतः वाटेनं चालला होता, फिरण्याचा त्याचा स्वभाव आहे, सहज वाटेनं चालला आणि एकाएकी या ठिकाणावर आला, तर आल्याबरोबर कसा होता तो? सकाम होता. सकाम, अंतकरणामध्ये विषयासक्ती फार मोठ्या प्रमाणात होती, त्याला सकामता असं म्हणतात. पण सकामी पुरुष जरी या स्थानावर आला तर आता आपण घरी जावं, मागवता निघो विसरे. आपण माघारी जावं आता, मागवता म्हणजे आपल्या घरी, निघो विसरे, तो निघण्याचं विसरून जातो, त्यालाही तो निघावंसं वाटत नाही. सकाम आहे, विषयासक्त आहे, पण त्या स्थानाचा प्रभाव विषयासक्तीचा विसर पडतो आणि पुन्हा आपण मागं जावं विसरतात. ते काही लोकांच्या जीवनामध्ये अशा घटना घडतात बघा. ते काही कारणास्तव एखाद्या तीर्थयात्रेला जातात आणि ते गेले तर परत माघारीच नाही येत. रमणीयता प्राप्त होते तिथं. सकाम असेल तर त्यालासुद्धा यावंसं वाटत नाही. ज्याचा अंतकरण अगोदर शुद्ध आणि विरक्त आहे तो माघारी येऊ शकत नाही. म्हणजे सकाम पुरुषावर जर ते ठिकाण एवढा प्रभाव करतं तर निष्कामावर किती प्रभाव करेल. पाखंडी पुरुषाला तपश्चर्या करावीशी वाटते तर जो अगोदर तपस्वी आहे त्याचं किती मोठं तप होईल. थोडासा अभ्यास करतो आहे त्याचाही अभ्यास होतो, तर ज्याला अभ्यासाचे संस्कार आहे त्याचा किती अभ्यास होईल. असं यातून कैमतिक न्यायाने उदाहरण घ्यायचं. ऐसेनी न राहतया ते राहवी भ्रमतया ते बैसवी थापटोनी चेववी विरक्ती ते. ऐसेनी खरं या 3 ओव्याचा एकत्र विचार आहे. जया आड जाता पार्था स्वभावे वाटे येता. हे कसे आहे सगळे? पाखंडी व्यक्ती न राहणारा एका जाग्यावर आणि सकाम पुरुषसुद्धा एका जाग्यावर राहणारा नाही. ऐसेनी अशा प्रकारे जे स्थान न राहतया ते राहावी. जे माणसं एकही दिवस कुठं राहत नाही बाहेर गावी, काही लोक आहे बघा अजिबात राहत नाही, दिवसभर राहतील रात्री नाही. अहो रात्र प्रचंड जाईल, नाही घरी गेलंच पाहिजे म्हणे, घरी आपल्याशिवाय हालत नाही पान, बरं जावंच लागते म्हणे घरी. न राहतया ते राहावी, जे कधीच मुक्काम नाही करत. काही लोकांना खरं सांगू का, आम्ही कधीच मुक्काम कुठं करत नाही, फक्त इथं मुक्काम करावा असं वाटलं बा आम्हाला. न राहतया ते राहावी, जे ठिकाण त्याला म्हणतं की इथं एक मुक्काम केलाच पाहिजे. न राहतया ते राहावी. भ्रमतया ते बैसवी, जो व्यक्ती भ्रमणारा आहे त्याचे 2 अर्थ होतात. ज्याला भ्रम झालेला आहे त्याला म्हणतात भ्रमिष्ठ, आणि जो भ्रमण करणारा आहे
कायमच या जागेवर त्या जागेवर, त्या जागेवर त्या जागेवर असा जो कायम भ्रमण करणारा आहे, तर त्या भ्रमण करणाऱ्या पुरुषाला जे ठिकाण मांडी घालून बैसवी, इथंच बस, कुठे जाऊ नको, त्या ठिकाणाचा प्रभाव आहे. न राहतया ते राहावी, राहण्यासाठी भाग पाडतं. भ्रमण करणाऱ्या पुरुषाला एका जागेवर बसवितं आणि जे ठिकाणाचं आहे विरक्ती ते थाप टोनी चेववी. अंतकरणामध्ये असणारी जे काही विषयांची आसक्ती ते निघून जाणं आणि विषयाच्या विषयी विरक्ती प्राप्त होणं म्हणजे वैराग्याचा भाव, अनासक्तीचा भाव निघणं, निर्माण होणं, याला म्हणतात विरक्ती. आणि जी विरक्ती आपल्या अंतकरणामध्ये सुप्त अवस्थेमध्ये पडलेली आहे, त्या विरक्तीला ते ठिकाण थाप टोनी, अगदी हाताची थापटी मारून विरक्तीला ते जाग करतं, म्हणजे विरक्ती जागृत होते, असं हे ठिकाण आहे. आता 2-3 जण सांगितले. एक सांगितला पाखंडी, सकाम, न राहणारा आणि भ्रमण करणारा, या सगळ्यांना हे ठिकाण साधनेमध्ये प्रवृत्त करतं. पुढे आणखीन एक व्यक्ती आला आहे शृंगारी, तर त्याला काय वाटतं, हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेच असेजे, ऐसे शृंगारी आहे उपजे देखत खेवो, जे येणे माने बरवंट, आणि तैसेची अति चोखट, जेत अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. याही 2 वयाचा एकत्र विचार आहे. हे राज्य वर सांडीजे, वर शब्दाचा अर्थ होतो चांगलं, विशेषण आहे ते. हे वर राज्य म्हणजे चांगलं राज्य. चांगलं राज्य कोणतं, जे राज्य धनधान्याने समृद्ध आहे आणि ज्या राज्याचा कोणीही शत्रू नाही. आपल्या भारत देशाचं राज्य आहे ना, धनधान्याने समृद्ध आहे, पण शत्रू आहेत बरेच आहे, आतही नाही बाहेर पण आहे. दोन्हीचाही निपात केला पाहिजे, राज्य सुरक्षित राहतं. शरीरात बाहेरून पण रोग नाही आले पाहिजे आणि आतून पण निर्माण नाही झाले पाहिजे, तेव्हा शरीर व्यवस्थित राहतं. चांगलं राज्य कोणतं, धनधान्याने समृद्ध आहे. राज्यम सुराणामपि चाधिपत्य म्हटलं की नाही, नाही प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्न रुद्धम राज्यम असपत्नम रुद्धम म्हटलंय बघा. ज्याला शत्रू नाही आणि जे राज्य समृद्ध आहे असं जरी मिळालं, दुसऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आला आहे, म्हणजे राज्य कसं असावं, समृद्ध, आणि ज्याला वैरी नसावा, सार्वभौम राज्य आहे, सगळी अनुकूलता आहे, असं राज्य ज्याच्याकडं आहे त्यालाही असं वाटतं हे वर राज्य सांडीजे, हे चांगलं राज्य. नाही तर राज्याकरता भांडणंही बघा, हो मला पद मिळावं, इतिहास वाचा तुम्ही, पदाकरता सख्खे भाऊसुद्धा मारले गेलेत फक्त पदासाठी. बाकीचे तर सोडून द्या, चुलत चुलत सख्खे एका मातेच्या उदरी जन्माला आलेले फक्त राज्याकरता मारल्या गेले. राज्य कोण सोडतंय, पण असं वाटतं हे राज्यवर सांडीजे, मग निवांता येथेच अशीचे, निवांतपणाने इथंच राहावं, दुसरीकडे कुठं जाऊच नाही, ऐसे असं कोणाला वाटतं, जो शृंगारी व्यक्ती आहे, ज्याची देहासक्ती फार मोठ्या प्रमाणात आहे, असं शृंगारी पुरुषाला सुद्धा देखत खेव उपजे, ते ठिकाण पाहिल्याबरोबर हा मनात भाव निर्माण होतो की राज्य इथं सांडून आपण साधना करत राहावी. जे येणे माने बरवंट, जे स्थान येणे माने म्हणजे याप्रमाणे, बरवंट म्हणजे अतिशय शुद्ध आहे, चांगलं आहे. तैसेची अति चोखट, बरवंट म्हणजे चांगलं आणि अति चोखट म्हणजे शुद्ध, 2 अर्थ होतात. स्वच्छही आहे आणि पवित्र पण आहे. येणे माने बरवंट रमणीय आहे, मनाला रमविणारं, आणि अति चोखट साधनेमध्ये प्रगतीला सहाय्य करणारं. येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट, जेथ साधना करण्याच्या अगोदरच अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. जगताचं अधिष्ठान असणारं ब्रह्म डोळ्याला प्रगट रूपाने दिसतं. या ठिकाणाचं महत्त्व आहे बरं. हे लगेचच्या लगेच ब्रह्म दिसतं असा अर्थ नाही घ्यायचा त्याचा, पण ब्रह्मप्राप्तीला इतर ठिकाणापेक्षा हे सुगम आहे,
म्हणजे या स्थानामध्ये ब्रह्मप्राप्ती निश्चित होणार. राज्यसुद्धा टाकावंसं वाटतं. जगद्गुरू तुकोबारायांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकलं तर प्रभाव असा आहे, जसा वक्ता असतो आणि जसं वक्त्याचं अंतःकरण असतं तसं श्रोत्यांची भूमिका तयार होत असते. वक्ता विरक्त असेल तर श्रोते विरक्त होतात. एकच वाक्य सांगतो, पुढचं नाही सांगत आता. आणि वक्ता जर भयानक असेल तर श्रोते काय काय होतात ते सांगण्यास कामच नाही. म्हणून वक्त्याच्या विरक्तीवर अवलंबून आहे की श्रोत्यांची विरक्ती जागृत करायची का काय करायची. तुकोबाराय वैराग्य शिरोमणी आहे. त्यांचं एक कीर्तन ऐकलं तर छत्रपतींना असं वाटलं हे राज्यवर सांडीजे, मग निवांता येथेचे अशीचे. जायलाच माघारी तयार नाही. आता मला कीर्तनच ऐकायचं आणि घ्यायचं संन्यास. आणि मग तुकोबाराने सांगितलं नाही म्हणे, प्रत्येकाची जबाबदारी वेगळी आहे. राज्य परिपालन करणं हे तुमचं काम आहे. दयातीचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दलन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐसा व्यवहार तो ऐकला पाहिजे. नाहीतर मग त्यांना वाटलं होतं की राज्य सांडावं आणि निवांत अगदी तुकोबारांच्या कीर्तनाचं राहावं. हे कीर्तनाचा प्रभाव आहे, तसा स्थानाचाही प्रभाव. जे येणे माने बरवंट आणि तैसेचे अति चोखट, जेत अधिष्ठान प्रगट डोळा दिसे, इथपर्यंत सा देश पवित्र कसा असावा वर्णन केलं आहे. ज्ञानोबा म्हणतात, जसं पवित्र देशाची काळजी घ्यावी त्याचबरोबर आणखीही एक पाहावे, आणखीन एक गोष्ट पाहावी. पण ती कोणती पाहावी तर ती आज नाही, ते आपण नंतर पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.